श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। चैतन्य संप्रदायातलेच परमचैतन्य स्वरूप असलेले आणि ज्यांना विवेकानंद हे नाम पुढे प्राप्त झालं ते परमचैतन्य सद्गुरु बेळगाव निवासी सद्गुरु काणे महाराज। सद्गुरूंचाच उत्सव हा चालू आहे आणि सद्गुरूंच्या या उत्सवामध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना दत्तात्रेयांशी संबंध कसा आलेला आहे काणे महाराजांचा हे पाहत असताना काय काय दिव्य अशी चरित्र असतात ही संतांची की ज्या सत्पुरुषांच्या आयुष्यामध्ये दत्तात्रेयांचा किती मोठा या प्रभाव, उपासनेचा प्रभाव किती आहे आपण पहा। लहान वयातच दत्तात्रेयांच्या पंक्तीला श्रीपाद यांना बसायला मिळालं, जेवायला बसायला मिळालं, पंगतीचा लाभ झाला, दत्तात्रेयांच्या संगतीचा लाभ झाला, पंगतीचा लाभ झाला आणि सहज मुखातनं शब्द गेले, हा बालक सामान्य नव्हे, हा पुढे जाऊन भगवत भक्तीचं काम करेल। पुढे त्यांचे बंधू नाटकाच्या निमित्ताने फिरतीवर नेहमी असायचे भाऊ, परंतु श्रीपाद मात्र लहानाचे मोठे होऊ लागले आणि एक दिवशी असा विलक्षण प्रकार घडला। सन 1908 साली गोंदवलेकर महाराजांचं बेळगावला प्रत्यक्ष आगमन झालं। म्हणजे दत्तात्रेयांनी काही दिवसापूर्वी जो संकेत दिला होता की एका महान अधिकारी सत्पुरुषाचा हा शिष्य होईल, तो लाभ त्याच्या आयुष्यात येईल। बघा, या सगळ्या गोष्टी भगवंतांच्या इच्छेनुसार घडत असतात। 1908 साली फडके नावाचे ग्रस्त त्यांच्या घरी गोंदवलेकर महाराजांचं येणं झालं। तमाम बेळगावची लोक गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला गेली। काय अधिकार हो गोंदवलेकर महाराजांचा। एक कुबडी हातात आहे, लंगोटी परिधान केलेली आहे आणि वैराग्य मूर्ती, जयाने सदा वास नामात केला, ज्यांनी वास नामात केला। पण दुसरा अर्थ असा आहे, जयांचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला आणि वासना मात केला। ज्यांनी वासनेवरती मात मिळवलेली आहे। वासनेवरती मात का मिळवली? कारण वास नामात केला, म्हणून नामामध्ये वास केल्यामुळे वासनेवर मात मिळवली। असा दिव्य अधिकार असलेले गोंदवलेकर महाराज बेळगावला पोहोचले। ही गर्दी जमली, दर्शनासाठी अनेक रांगाच्या रांगा लागल्या, पण गोंदवलेकर महाराज कोणा वेगळ्याच माणसाची वाट पाहत होते। मला निराळे सांगायला नको, गोंदवलेकर महाराज महाराजांचीच वाट पाहत होते। अनेक लोक दर्शनासाठी येत आहेत, कोणी पाद्यपूजा करतंय, कोणी काय करतंय आणि अशीच कर्णोपकरणी माहिती मिळाली। 14-15 वर्षाचं वय श्रीपादांचं आणि या काणे महाराजांचं। आई पोराला घेऊन गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून निघाल्या। म्हणाले, एक सत्पुरुष कोणीतरी साताऱ्याकडचे आलेत, आपण दर्शनाला जाऊया। जुन्या काळातली आजही अशी पद्धत आहे, कोणी खेड्यापाड्यामध्ये कोणी संत सत्पुरुष आले की लोक जातात दर्शनाला, कोणी महानुभव आले की जाऊन नमस्कार करायला जातात। आई आपल्या या पोराला घेऊन गेली। गर्दी होती सगळ्या त्या जिथे राहायला होते त्या घरामध्ये आणि त्या भर गर्दीमध्ये मोठ्या आदरानं आदरयुक्त संभाषण केलं आणि मोठ्या आदराने हाक मारली, पुढे येऊन बसा। त्यांनी लांबून विचारलं, मी का? ते म्हणाले, होय तुम्हालाच हाक मारली आहे, पुढे येऊन बसा। तुमचं नाव काय? सगळं माहित होतं गोंदवलेकर महाराजांना, पण सगळ्यांसमोर यांचा अधिकार काय हे त्यांना दाखवायचं होतं। तुमचं नाव काय? त्यांनी हात जोडून सांगितलं, माझं नाव श्रीपाद प्रभाकर काणे। महाराज बघतच बसले गोंदवलेकर महाराज। ते म्हणाले, बाळ तुझा गुरु मीच आहे,
इथं बऱ्याच जणांना अनुग्रह सुद्धा दिलेला आहे श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा. पण बाळ, तू मागच्या अनेक जन्माचं काही ना काहीतरी घेऊन आलेला आहेस. तुला माझा अनुग्रह मिळेल, पण दुर्दैव असं आहे तुझं की अनुग्रह घ्यायला लायक असणारी जी अवस्था, वातावरण, मानसिक स्थिती, आंतरिक स्थिती, बौद्धिक स्थिती, शारीरिक स्थिती ती आता तुझी नाही. म्हणजे मी तर तुझ्या अगदी एका हाताच्या अंतरावरती आहे, पण अनुग्रह घेण्यासाठी सुद्धा एक अधिकार असावा लागतो. दत्तात्रेयांची कृपा मिळवायची असेल, गुरुणाम गुरुहु दत्तात्रेयांची कृपा मिळवायची असेल, सद्गुरुनाथांची कृपा मिळवायची असेल, तर अनुग्रह मिळायला आपण पात्र असावं लागतं. लक्षात घ्या. ते म्हणाले, तू अजून पात्र नाही झालेलास गुरुकृपेला, गुरूंच्याकडनं अनुग्रह मिळवण्यासाठी पात्र झालेला नाहीस, पण तुझी वाटचाल योग्य दिशेनं चालली आहे. तुझी वाटचाल योग्य दिशेने चालली आहे. आता जी वाट तू धरलेस त्या वाटेवरती चाल मात्र जरा भरभर कर. दोन शब्द वेगळेत, वाटचाल आणि वाटचाल. ती जी वाट तू धरलेस त्या वाटेवरती चाल, आपण म्हणतो अमक्या तमक्याची चाल जरा गतिमान आहे. गतिमान म्हणजे चाल याचा अर्थ चालणं. जी वाट धरलेस ना, जो रस्ता तू धरलायस, जो पंथ तू धरलायस, त्या पंथावरतून आता जरा ती द्रुतगतीने पावलं पडू दे परमेश्वर प्राप्तीसाठीची. मग काय कर, मला निराळं सांगायला नको, तुझा गुरु मीच आहे, पण आज अनुग्रह देणार नाही. तुला मी अनुग्रह देववितो, तुला मी अनुग्रह देववितो असा शब्द दिला गोंदवलेकर महाराजांनी. मग तू काय कर, तुझ्या वडील बंधूंनी म्हणजे मोठ्या भावानी तुला जी दत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली तीच उपासना अधिक द्रुतगतीने करायला सुरुवात कर. तू रामोपासना कर असं मी तुला म्हणणार नाही. किती संत दयाळू असतात बघा, जे मनामध्ये भाव निर्माण झालेले असतात ना, दत्तगुरूंची उपासना करत असताना दत्त हे स्वरूप आवडलंय ना या लेकराला, या पोराला, मग मध्येच काहीतरी रामाची उपासना सांगा असं नाही सांगितलं. योग्य वेळ येईल त्यावेळेला काय करायचं ते म्हणाले आम्ही करू, पण तुरतात तुझ्या मोठ्या भावाने सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राचं अखंड वाचन सुरू कर. बरं का, गुरुचरित्राचं वाचन करायला सांगितलं. दुसरी गोष्ट काय सांगितली की गोपालन सेवा कर. आणि तिसरी गोष्ट सांगितली गोंदवलेकर महाराजांनी, गायत्रीची उपासना कर. हे तीन गकार कधी सोडू नको. ग म्हणजे गुरुचरित्र, ग म्हणजे एक गुरुचरित्र, एक गायत्री, आणि तिसरी गोपालन म्हणजे गोसेवा. ह्या तिन्ही गोष्टी गोंदवलेकर महाराजांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या होत्या बरं का. या तीन गोष्टी सोडू नको, तुला योग्य वेळेला योग्य ते काय कळायचे ते कळेल. झालं, गोंदवलेकर महाराज बेळगावातून निघून गेले. आता एक ध्यासच लागला की गुरुचरित्र वाचायचं, गायत्रीची उपासना करायची. काणे महाराजांनी गायत्री पुरस्चरण केलं, चरित्रात वर्णन आहे बरं का. त्याच्यानंतर गोपालन करायचं, तो टप्पा कसा आला आपण पाहू. परंतु गुरुचरित्राचं पारायण अतिशय ध्यासपूर्व, कधी पंधरवड्यामध्ये, कधी महिन्यामध्ये 2 पारायण, कधी आठवड्यात ओळीनी 4च्या 4 पारायण, गुरुचरित्राचा ध्यासच लागत गेला. आणि इकडे आपली क्रमाक्रमानं गती ते प्रगतीच्या दिशेने पावलं पडायला लागली त्यांची, परमार्थिक प्रगतीच्या दृष्टीने. सद्गुरूंना काळजी असते. 1913 साली गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला, चरित्राख्यानात वर्णन आहे. म्हणजे देह ठेवण्यापूर्वी काणे महाराजांना प्रत्यक्ष भेट आणि दर्शन दिलं. पण देह ठेवल्यानंतर काही वर्षात काणे महाराजांनी स्वतः केलेली उपासना साधना पाहता गोंदवलेकर महाराजांचेच एक पट्ट शिष्य असलेले दामोदर बुवा कुरोलीकर, त्यांना गोंदवलेकर महाराजांचा दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही श्रीपाद प्रभाकर काणे म्हणून एक महान दत्तभक्त तिथं बेळगावला आहे, त्याला जाऊन तुम्हाला कृपानुग्रह परंपरेचा द्यायचा आहे. ते दामोदर बुवा कुरोलीकर बेळगावला पोहोचले म्हणजे उलट आहे. गुरूंच्याकडे शिष्य जातात, इकडे शिष्य गुरूंच्याकडे जातात. इथे गुरु अनुग्रह द्यायला बेळगावला स्वतः पोहोचले आणि निरोप पाठवला. काणे महाराजांची, श्रीपादांची आणि दामोदर बुवांची भेट झाली. ते म्हणाले तुम्हाला अनुग्रह परंपरेचा द्यावा अशी गोंदवलेकर महाराजांची मला आज्ञा झाली. श्रीराम जयराम जय जयराम हा तुम्हाला मंत्र द्यायचा आहे. काय घडलं नेमकं या मंत्राच्या वेळेला? काणे महाराजांनी काय त्यांना प्रतिप्रश्न विचारला? दत्त मी उपासक दत्ताचा आहे आणि तुम्ही मला रामाचा मंत्र कसा देता, याविषयी नेमकी चर्चा काय झाली आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. दत्ताविषयी एकनिष्ठ असलेले काणे महाराज काय म्हणाले नेमकं उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.